आज जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताबाई यांची ही पालखी आज येथे काय नाव यांच्या घरी थांबली आहे, बाळासाहेब रसाळ गुरुजी प्रवार संगम यांच्या येथे या दिंडीला चहा पाणी व नाश्ता याची भोजन याची व्यवस्था केलेली आहे। आणि या दानदात्यांनी गेली किती वर्षापासून 153 वर्ष प्रवार संगमचे 153 वर्षापासून हे कुटुंब या गावकरी व कोणसा परिवार रसाळ परिवार, बाकलीवाल परिवार, फिरोदिया परिवार अशा समस्त प्रवार संगम गावकरी सरपंच सदस्य यांच्या सहकार्याने हा भगवंताचा आदिमाय शक्तीचा हा भव्य दिवस सोहळा इथे पार पडत आहे। या दिंडीचे जे मुख्य आहे जे वंशानं परंपरेने चालत असलेली कितव्या पिढी जे आपण देशातील वारकरी संप्रदायाचे थोर सत्पुरुष श्री सद्गुरू अप्पा महाराज यांना शके 1794 मध्ये आदिशक्ती मुक्ताईंचा दृष्टांत जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहराजवळील मेहरुण या गावी झाला आणि आदिशक्ती मुक्ताबाईंनी प्रासादी मुक्ताईंच्या पादुका अप्पा महाराजांना दिल्या आणि सांगितलं आषाढीला पंढरीला वारीला जात जा म्हणून। गेली 153 वर्षाला ही वारी अखंडपणे सुरू आहे। सद्गुरू अप्पा महाराज, त्याच्यानंतर वासुदेव महाराज, सद्गुरू केशव महाराज, सद्गुरू बाळकृष्ण महाराज यांनी ही परंपरा अभ्यासपणे सुरू ठेवली आहे। त्याच्यानंतरची सेवा आमच्याकडे आलेली आहे। त्यानंतर जळगावपासून 4 जिल्ह्यातून ह्या पालखीचा प्रवास असतो। जळगाव, संभाजीनगर, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हा, 4 जिल्हे, 12 तालुके, 120 गावं आणि 1100 किलोमीटरचा 54 दिवसांचा जळगाव ते पंढरपूर, पंढरपूर ते जळगाव असा पायी प्रवास असतो। जळगाव ते नगरपर्यंत, अहिल्यानगरपर्यंत पूर्वीच्या काळी श्री संत मुक्ताबाई जळगाववरून आणि देवगिरी म्हणजे दौलताबादहून श्री संत जनार्दन स्वामी यांच्या पालख्या जात होत्या। त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पालखी अहिल्यानगरला यायची। पुढे नगरपासून श्री संत निवृत्तीनाथ महाराज, त्याच्या मागे 2 दिवसांनी श्री संत मुक्ताबाई महाराज आणि श्री संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या अशा पालख्या जायच्या। आता या रस्त्याने भरपूर दिंड्या वाढलेल्या आहे, पण ह्या परंपरांच्या ज्या आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, जनार्दन स्वामी या 7 पालख्या महाराजा ह्या जळगाव शहरातून ही पंढरपूरला जात असते। पंढरपूर तालुक्यातील चिंचोली या गावी श्री संत मुक्ताबाई आणि श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची भेट सोहळा होत असतो। त्याच्यानंतर घृष्णेश्वर, अगोदर संभाजीनगर जिल्ह्यात घृष्णेश्वर म्हणजे शिवाचं पूजन करून विष्णूकडे जायचं असते पंढरपूरला। असा हा प्रासादिक मार्ग आहे, प्रत्येक गावाला तीर्थक्षेत्र आहे, नदी आहे, असा हा मुक्ताबाईंनी दाखवलेला जो मार्ग आहे त्या मार्गाने अभ्यासपणे अखंडपणे हा वारी सोहळा सुरू आहे। कोरोनाच्या काळातसुद्धा कमी दिवसात कमी लोकात ही पालखी पंढरपूर यात्रा, आषाढी यात्रा करून आली होती। म्हणजे अखंडपणे चालू असणाऱ्या इतर पालख्यांसोबत ही सुद्धा जळगावची श्री संत मुक्ताबाई राम पालखी सुरू आहे। पालखी सोहळ्यामध्ये रोज काकडा आरती, काकडा भजन, दुपारी प्रवचन, हरिपाठ, भजन, कीर्तन असा हा कार्यक्रम असतो। जळगावला कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक शुद्ध प्रतिभापासून पौर्णिमेपर्यंत कार्तिक शुद्ध प्रबोधिनी एकादशी श्रीराम रथयात्रा मोठा उत्सव जळगावला असतो। म्हणजे सद्गुरू अप्पा महाराजांचे जे शिष्य आहे बहिणाबाई चौधरी, त्यांनी असं म्हटलं की ज्यांनी केली कार्तिकीली जळगावची पंढरी, अप्पा महाराज गेले कसं म्हणून तरी। म्हणजे जळगाव आषाढीनंतर कार्तिकीचा उत्सव असतो पंढरपूरला, तर पण तो उत्सव जळगावला अप्पा महाराजांनी सुरू केला। म्हणजे परत कोणी पंढरीला पायी जाऊ शकत किंवा तर त्या 4 वाऱ्यातली जळगावला कार्तिकी शुद्ध एकादशी ही मोठी रथयात्रा त्यांनी केली। त्याच्यानंतर चैत्र महिन्यामध्ये रामनवमी उत्सव असतो, माघ महिन्यामध्ये गुरूंचा उत्सव असतो वाघोडला, कुंवर स्वामी महाराज होऊन गेले। म्हणजे शंकर महाराज धनकवडीजी त्यांचा अगोदरचा अवतार सद्गुरू कुंवर स्वामी महाराज, असा हा मोठा सोहळा श्री सद्गुरू अप्पा महाराजांनी आदिशक्ती मुक्ताबाई, सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, सद्गुरू कुंवर स्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने प्रारंभ केला आणि तो अभ्यासपणे सुरू आहे। जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पंढरीची आषाढी वारी आहे, पंढरपूर क्षेत्र आहे आणि ह्या सगळ्या पालख्या, दिंड्या, वारकरी संप्रदाय असणार आहे। पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे असं संतांनी म्हटलेलं आहे। आषाढी कार्तिकी विसरू नका मध्ये सांगा जसे तुझं पांडुरंगाने जी काही संतांना मार्गदर्शन करून हे केले त्याप्रमाणे सगळे वारकरी मंडळी हा अभ्यासपणे पंढरीचा
वसा घेऊन सुरू आहे. पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती मुक्ताबाई की जय, सद्गुरू अप्पा महाराज. आणि जे आरोग्य विभागाचे जे प्रसाधन टॉयलेट वगैरे महाराष्ट्र शासनातर्फे पुणे इतर पालख्यांसोबत आपल्या जळगावच्या पण मुक्ताबाई पालखीसोबत जळगाव जिल्हा परिषदेचं आरोग्य पथक असतं. डॉक्टर, कंपाऊंडर, ड्रायव्हर, आरोग्य पथक, ॲम्ब्युलन्स असते. त्याच्यानंतर पाण्याचं टँकर असतं. त्यानंतर शौचालयाची गाडी सोबत असते. पुणे महानगरपालिकेची प्राप्ती युनोरा सर्व्हिस पुणे ह्या महानगरपालिकेने आपल्याला आरोग्याची टॉयलेटची व्यवस्था दिलेली आहे का, आणि ती व्यवस्थित ते पार पाडतात का? म्हणजे त्यांच्याबद्दल तुमचे काही कंप्लेंट वगैरे व्यवस्थित त्यांनी तुमच्या साधू संतांची, वारकऱ्यांची सेवा केली. महाराज ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्वजण या ठिकाणी आभार आहे. महाराज ठीक आहे, आपण आमच्याशी या वार्तालाप केली आणि आपल्या या प्रवार संगम इथे सिद्धेश्वर, मुक्तेश्वर, टोकेश्वर हे असं हे प्राचीन आणि हे पूर्वी पेशवेकालीन गाव आहे प्रवार संगम. बरोबर. याला महेंजोदडो वगैरे ज्ञानेश्वर महाराजांच्या पैस खांबाच्या पुण्यभूमीमध्ये मोनी महाराजांच्या ज्या पंक्ती, अमृत पंक्ती इथे बसल्या होत्या, अशा पवित्र ठिकाणाच्या क्षेत्रामध्ये हे महालया क्षेत्र असे. आणि अशा महालया क्षेत्राच्या पदस्पर्शाने पुणे झालेल्या भूमीतून आपल्या या दिंडीचं आगमन होत आहे. आणि सगळ्यात जास्त आपला प्रवास आहे महाराज, जवळपास 2 महिन्याचा प्रवास आणि सगळ्यात शेवटी पोहोचणारी पालखी श्रावण शुद्ध दशमीला ही सगळ्यात उशिरा पोहोचणारी पालखी आहे. आणि त्याच्यानंतर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे संत. राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट.